नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणीनो, आज काय सकाळपासून पायडा ते एवढ्या ह्याच्यात इडीव जायनात माझं भावा बहिणींना. काय करू, आणल्याच खाती. आता काय बायडा त्या झंपराची काम, मसाल्याची काम, गिरणीची काम वैतागून गेली अग. त्याच्यामुळं जायनात भावा बहीण. वाट बघू 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 कटळून जाते ती या. हा काय करायचं सांग बरं आता. सांग जरा भावा बहिणींना. पूनम ताई तुमची व्यस्त आहे म्हणून, बिजी आहे म्हणून. भावा बहिणींना सवडी गावात नाही जाणार. आम्ही नांगराला घेतलो. आम्ही किती बिजी आहे अलीकडे हाय का नाही सांग की बायडा त्या. किती आपण बिजी आहे बरं. बायडा त्या हुटाव शेळ्या राखती. मी गोड्यावर बसून मेट्रो राखती. काय करायचं, कटाळू आम्ही काम करू करू. बायडा आत्याच तर वय झालं भावा बहिणीनं. बायडा आत्याच तर वय. कंबार दुखते, मला तांब्या उचलना. मला पूनम जायचा माझ्या उपकार आहे. भावा बहिणीनं मला हांडा भरून पाणी द्यायची ती नेत जा बाई धू. बारका हांडा सुद्धा उचलत नाही मला. इतकी माहिती परीक्षा बेकार झाली. आता वय झालं बायडा आत्याच. पुढं काय पुन्हा काय माहित कुठं काय आहे. आमंत्रण असलं तर जाऊ जेवायला. मला कोण सांगायचं. काय करायचं भावा बहिणीनं. आता वय झाल्यावर होते ते का काम सांगा जरा. हा वय झाल्यावर काम धंदा होत असतात का. त्या बायडा त्याला सांगा समजून. शेळ्याच्या माग पळती, पहाटच उठती. हा 5 वाजताच काठी ठाक ठाक करती तिची. हा कशाला पाहिजे हिला पहाटच उठून करायला. जरा जीवाला आराम घ्यावा. आता आपलं राहिलेत किती दिवस. हा सुमनबाई कुठे गेली. देवकुळीन बाई दाराला लावलंय बाहेर. लाईट नाही तिच्या घरी. पुढं लाईट बंद ठेवून महाग हातपाय दुखते. तरी आज आहे ना लाईट ये जा करत होती म्हणून थोडं काम बंद राहिलं बघा. काम केलं नाही आज. शिलाई मशीनीचं काम केलं नाही मी. दळणं फिरणं दळली पण शिलाई मशीनीचं काम बंद राहिलं. म्हणजे शिलाई मशीनीचं काम बंद. लाईट आल्यावर दळणं दळली. झटक मारायची सारखी लाईट. काय म्हणली बायडा ते. ठेवायची ना तुला गिरणीवर बसवायची डंक्यावर. म्हणजे उड्या मारची टुनुक टुनुक. अगं कुणालाच कोणी नाही बायडा त्या. ही सगळी आहे ना जगाची रीत चालली. जगाच्या रीतीनुसार माणूस चालतय. नाही तर कुणीच कुणाचं नाही. आपणच यायचंय ना. आपण एकटंच यायचं, एकटंच जायचं या. माहितीये का. कुणी किती जीवातलं असलं तरी कोण कुणाच्या सरणात उडी नाही मारत. आणि कोण पुढे गेला तर त्याच्या महाग जात नाही कुणी. त्याच्यामुळे आहे ना म्हणायचंच नाही ह्यो माझा आणि तो तुझा आणि मला कुणी नाही तुला लय आहे. असं नाही का नाही भावा बहिणीनो. खरं आहे का नाही. एकटंच यायचं आणि एकटंच जायचंय. किती सांगावं ह्या बायडा त्याला. हाय तवर जीवन खाऊन पिऊन लिहून नेसून घे. तर तू तर आखी जिंदगी तशीच घातली. कशाला जायची. काय सांगितलं काय. कुठं नाही जायची मी. मला नाही उन्हात आणायचं कुठं जाऊ वाटत. कटाळा येतोय. कसलं बेकार ऊन आहे. सांग ना तुला पुरी न पुरी हो. काय करताय तुम्ही. दळण राहिली बघ माझी दळायची. माझ स्वतःची माझी पीठ आम्हाला नाही संपलं आमचं पीठ. ती दुसऱ्याची देती का दळून. दुसऱ्याचं काम नाही मी रखडून ठेवत. मला ती जमत बी नाही उरावर काम ठेवून हे करायचं. आणि मग मसालावाल्यांचं बी देते. वाटून वाटून पुन्हा मला अर्धा किलो मसाला मसाला न्यायला कसा बघायचा असतं ना. मग मसाला पावसाळ्यात लय मसाल्याची ही पडती बायडा त्या. लोक यायला लागले. लोक यायला लागले.
मसाला पावसाळ्यात जर नसला तर कालवणाची लय बेकारी होती. यंदा काय पावसाळ्या उन्हाळ्यात बायडा त्या बाहेर काय चुलीव स्वयंपाक नाही गडी केला मी मी कशाच मला काय ह्याच्या स्वयंपाकावर बसायला भेटना. माझं दुसऱ्याच कामाने ही झाली मी घाळ. नाही तर ह्या टायमाला इथं जेवणाचा आणि ह्याचा बेत करायचे का नाही? हा चुलीवर स्वयंपाक आणि हे चालायचा का नाही? पण लय कामाची वडवड लागली महाग. काय तुला सांगायचं जाग मोडली का ते? मोडी बाई काय करते मोकळ्या हांडीत चालायची. खूबाड वाकडं कर करू काय खाली वाकून फोन बघते. दे ती बंद करून. मान दुखल यारवाळीच होय. तसंच असल सारखं फोन आणि घेऊन असं बुक्का टाकन ना पाठीत. आता नाही दुखत. मी पहिले नव्हते फोन बघा. सारखं फोन हातात घेऊन शिरा चोका फते ते ह्या नको घेत जाऊ. ते हातात जड असतो मोबाईल. माझ्या मानत नाही वय शिर चोका. मग किती दवाखाने केल्यात हाय ना तुला माहिती. चला भावा बहिणीनं तुमच्या दाजे लावलंय गावात कुल्प्यान चॉकलेट आणायला पुरीला खायला मला बाई खायला. मला म्हणला बाळाच्या बस मी चॉकलेट आणतो तुला. तू खाते का चॉकलेट? का काय होतंय त्याला? चेहवानी लागते खायची चॉकलेट होय भाऊ बहिणीनं. ते उघडलं बाय आताशी दार काय दोघं कशी आई करावं कशी आई घालायची पुन्हा आपली. बघा बाय त्याच्या शिव्या बघितल्या कशा आहेत. बाबा पिल्लू बोललं तसं त्याचं कौतिक लागलं आम्हाला. चला जाऊन द्या होय भाऊ बहिणीनं काय करायचं आपल्याला. तुझी मम्मीनं नाही धुतलं तुझ्या पप्पाचं कवा होय. तुझ्या मम्मीने तुझ्या पप्पाचा हात पाय कधी धुतल्या दिसलं का? तुझ्या मम्मीने धुतलं मला माहित असेल. आणि तुला मी नाही बघितलं. अजून तिने बघितलं नाही ते तुम्ही बघितलं काय? बरं असू द्या. चला भाऊ बहिणीनं घे आपलं चालतं करून पिऊन द्या पाणी. झाली जरा कॉमेडी होय. आमची लई कॉमेडी चालते बर का. पण आता काय तुमच्या बरोबर नाही मी शेअर करत कॉमेडी. मी जेव्हा बाहेर नाही बसल तेव्हा सारखे हाका मारशील. अग ये बसायला ना. आता मी आली बसायला बाहेर तर निघाली. तीन हक्क्या पडल्या सकाळी. मम्मी आज कुठे झोपणार? कुठं झोपणार म्हणजे आता कुठं सांगू तुला. माझ्या मनाला येईल तिथं मी झोपणार. कळलं का? बहिणीनो मला पुनमचा मध्ये जाऊ नको. आपण जेवणाचा बेत करू. पण झोपणे सकाळी कस काय बरं मम्मी? पाणी पिली ढिकूर आला. जेवायची इच्छा नाही आता. 10 वाजेपर्यंत सावली होती. काय म्हणली? 10 वाजेपर्यंत सावली होती आज. शिरवाळ पडतय. पावसाचा दिवस चालू झाल्यात आता भाऊ बहिणीनो होय. काय म्हणली बायडा त्या? नाही म्हणजे तुझ्या हांडा भरून संध्याकाळी दिवसभर कसलं पाणी होतंय चुली तापावल्यावानी. अगं इथं स्लॅब मध्ये त्या पोरचेला हांडा असून सुद्धा गरम झार पाणी होतंय.
लईच उष्णता वाढल्या. गाराचा पाऊस कसला झाला सांगलीत मग काल परवा दिवशी. मग गारा असलाले पडले आणि पडतेल की इथं बी. गारा ढगाच्या असतात का? गारा ढगाच्या नाही पावसाच्या सुरुवातीला गारांचाच पाऊस होतो. हा. कुणाच्या गावाला भाऊ बहिणीनं पाऊस आहे सांगा. आमच्या इकडं तर नुसतं हो का उष्णता वाढली, तापमान वाढलंय. किती डिग्री झालंय ही तापमान? 48 सेल्सिअस. बाबा आमची जगाड तापले की आम्हाला हिराची वाप लागेल. तरी आपल्या इथं भाऊ बहिणीनं बरं आहे, हिरवं पारवं गार वातावरण त्याच्यामुळं होय बायडा त्या. नाही तर आमच्या घराच्या बाहेर जर गेलं तर तुम्ही चिंग 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 नुसतं वातावरण. फक्त आपल्याच एरियामध्ये हिरवगार आहे. हिरवं आहे. हा आपल्याच एरियामध्ये भाऊ बहिणीनं हिरवगार आहे आपलाच एरिया. पुढे गेलं तर दम नाही निघत बाई. हा? वाटतं घरी जावा पळून. आज निघाल्या होत्या तरी कामाला जाऊ दिली नाही हिला. पैसे बघ आज ना, नव्हतंच काम. सगळं वाळायला. ती कोणतरी वारले ना गावात हा त्याच्यामुळे. बरोबर. कोणी देतो हा कोणी ते जातात कुठे बी आपलं लागेल तिकडे. पण नको नको म्हणलं तिला. ऊन लागतंय, मरणाचं ऊन आहे कसलं. काय नाही 2 दिवस जाते. काम व्हायचं एक पेट. काय नाही एवढं नाही काम अवघड. नुसती कणस उचलायच्यात बाजरीची. मग पैसे घेऊन येते ती काढले 350 ही काढले 900 होते ना. माझं ध्यान नाही. हा केवढ्याच काम केलं? 350 900 900 350 900 थांबे 1250 2 दिवस नाही तर 1 दिवस भरण. 1250 आणि ती पहिलं 250. 1250 आणि 250 1300 1400 1500चं काम केलं. 1500चं. आल्या बाया चॉकलेटी आल्या ग चॉकलेटी. काय आणलं? काय आणलं? चॉकलेटी. चला भाऊ बहिणीनं बाय बाय सगळ्यांना. खातो चॉकलेटी आता होय. मला तर वाटलं बायकोचाच वाढदिवस आहे का काय, नटून फटून आली चॉकलेटी आणायला लावली. तुम्ही कवा एवढा माझा वाढदिवस साजरा करायचा होय असला तरी. नटून ठटून मग हो का लुगडं नेसलं की नवरा म्हणतो नटली थटली, म्हणून मी नेसत नाही भाऊ बहिणींना लुगडं. हो का असं आहे. नवऱ्याला पटत नाही, आवडत नाही मी लुगडं नेसलेली नटले म्हणजे उलीस चांगलं राहिलं. तुला म्हणलंय का हे हा, त्यांना वाटतं मी त्यांच्यासारखीच राहिली पाहिजे तरच शोभा देतो जोडा, नाही तर देत नाही. मी उलीशी जरा इगळी राहिली ना म्हणजे असं थोडस टापटीप अशी साडी फिडी घातली ना की मग आम्ही दोघं वेगळं पडतो. म्हणून एकसारखं राहतो आम्ही होय बायडा. दोघं एकसारखं दिसलं पाहिजे. नको खाऊन बघ खाऊन बघ. दात दुखत आहेत. आणि ती खायची असते. तेव्हा सांगितलं का नाही सुगरणपणा. अगं खाऊन तर बघ तू. चहा प्यायल्यावाने लागतं अगं. जाऊ बरोबर डिग त्याला एक मला फोडून सुस्ती झाली फेकून देईन. हा अरे बरं काय सजू अगं तो पडलं ग. एवढं बाटली बरं हो फोडून खा धर. त्या पोपटच्या चचीने आणल्या ना धर आणि मग लय चांगलं बर चला भाऊ बहिणीनं हो का धर. हाय का हो का पडली का नाही इकडून नवऱ्यापासून. म्हणून मी नवऱ्यासारखीच राहते भाऊ बहिणीनं. काय करणार नवरा मी एक सारखी दिसली पाहिजे त्याच्यामुळे. धर की मम्मी. थांबा ओके